भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरे सेनेकडून विरोध होतोय। राज्यभर ठाकरे सेनेकडून निदर्शनं केली जात आहेत। अशात वानखेडे स्टेडियम परिसरातील सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। पाहूयात। पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या आजच्या मॅचच्या संदर्भामध्ये खरं तर शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून हा विरोध होताना पाहायला मिळतो आणि याच होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जे वानखेडे स्टेडियम आहे आणि याच वानखेडे स्टेडियमवर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे तो लावलेला पाहायला मिळतोय। कारण की ज्या पद्धतीने आज राज्यभर ठाकरे गटाकडून खरं तर हे आंदोलन आहे ते करण्यात आलं होतं। कारण की भारत आणि पाकिस्तान असे सामने आहेत ते होऊ नये यासाठी कुठेतरी हा विरोध आहे तो होतोय। कारण की आपल्याच भारतामध्ये घुसून पाकिस्तानच्या नागरिकांनी हल्ले केले होते आणि त्यानंतरून अशा पद्धतीच्या मॅच कुठेतरी होऊ नये ही प्रामुख्याने मागणी आहे ती ठाकरे गटाकडून होते। आणि याच पार्श्वभूमीवर जे वानखेडे स्टेडियम आहे त्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला पाहायला मिळतोय। सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर हा बंदोबस्त आहे तो वाढवलेला आहे आणि त्यामुळे आजच्या सामन्यानंतरून नेमकं तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील आहे ती वर्तवली जाते आणि त्याचमुळे कुठेतरी हा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी वाढवलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांतसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।